Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। एक केबल व्यवसायी और पूर्व नगर सेविका के पति लगातार बीमार रहते थे, जहां 3 लोगों ने ज्योतिषी को हाथ दिखाकर उनकी किस्मत बदलने का झांसा दिया और उन्हें पिस्तौल से धमकाकर अपहरण कर 20 लाख रुपए देने की मांग की। इस संबंध में मानपाड़ा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया था। पुलिस ने 3 लोगों को गिरफ्तार किया है। आरोपी प्लम्बर और लिफ्टमैन निकले हैं। गिरफ्तार आरोपियों की पहचान 50 वर्षीय गिरीश खेरे, 22 वर्षीय विनय कुमार यादव उर्फ राघव और 35 वर्षीय विनायक कराड़े के रूप में हुई है। कल्याण पूर्व के केबल व्यवसायी विजय गायकवाड़ और उनकी पत्नी पूर्व नगर सेविका कुछ दिनों से बीमार थे। उनकी स्थिति का फायदा उठाकर गिरीश खेरे नामक व्यक्ति ने गायकवाड़ को लूटने की साजिश रची। उन्होंने गायकवाड़ को बंद रखने के लिए एक कमरा भी किराए पर लिया। साथ ही तीसरे आरोपी विनय कुमार यादव ने 15,000 रुपये देकर बिहार से गावठी कट्टा खरीदा। योजना के मुताबिक गिरीश ने 24 सितंबर को विजय को अपने परिचित एक ज्योतिषी के पास बुलाया। उन्होंने गायकवाड़ को बताया कि आरोपी विनायक कराड़े एक ज्योतिषी है। इसके बाद विजय गायकवाड़ को अड़ीवली की एक बिल्डिंग में ले जाया गया, जहां गिरीश का साथी विनायक कराड़े ज्योतिषी के भेष में तैयार था और उसके साथ विनय यादव भी था। विनायक ने गायकवाड़ का हाथ देखने का नाटक किया और बंदूक की नोक पर 20 लाख रुपए की मांग की। हालांकि पकड़े जाने के डर से विनायक और विनय वहां से भाग गए। उन्होंने गायकवाड़ से जबरन 27,000 कैश और 3 महंगे फ़ोन छीन लिए और वहां से चले गए। विजय गायकवाड़ ने तुरंत पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाई। मानपाड़ा पुलिस ने तुरंत फार्मूला आगे बढ़ाया और तकनीकी विश्लेषण और गुप्त मुखबिर के माध्यम से गिरीश खेरे को गिरफ्तार कर लिया। आगे की जांच में विनायक कराड़े और विनय यादव दोनों के नाम सामने आए। विनय कराड़े एक लिफ्टमॅन है और विनय एक प्लंबर है। गेल्या आठवड्यामध्ये मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक आणि केबलचा पण व्यवसाय त्यांचा की त्यांचं अपहरण केलं आणि खंडणी मागितली आणि त्या प्रकारचा गुन्हा आमच्याकडे नोंद झाला। तर आमच्या डिटेक्शन ऑफिसर संपत फडोळ आणि त्यांच्या टीमने महेश राळीभात यांनी त्यांच्या टीमने त्याच्यामधून उत्कृष्ट काम केलं। त्यातले आरोपी पण पकडले। आरोपी पकडल्यावर बराच मोठा खुलासा झाला त्या गुन्ह्यामध्ये की जे व्यावसायिकांना अपहरण केलं होतं त्यांना कौटुंबिक काही अडचणी होत्या, त्यांना भविष्य पाहायचं होतं म्हणून त्यांनी गिरीश खेरे नावाच्या इसमाला ओळखीतल्यांना संपर्क केला आणि मग त्यांनी असा बहाणा बनवला खैरेंनी की त्यांच्याकडे भविष्य पाहणारा एक माणूस आहे आणि तो भविष्य पाहून तुम्हाला काय तुमच्या अडचणी असेल तर दूर करेल। मग 24 सप्टेंबरला सकाळी ते गिरीश खैरे आले फिर्यादींच्याकडे आणि त्यांना भविष्य पाहण्याच्या बहाण्याने घेऊन गेले। खैरेने असा प्लॅन केला होता। आमच्या डिटेक्शन टीमने संपत फडोळ आणि महेश राळीभातने त्यातून निष्पन्न असं केले की त्या आरोपींनी पहिलीच रूम घेऊन ठेवली होती ज्या ठिकाणी भविष्य दाखवण्याचा प्रकार चालणार आहे। त्या सोबतीला त्या आरोपींनी विनायक कराडे नावाचा एक मुलगा घेतला होता जो ॲक्च्युली प्लंबर आहे पण त्याला भविष्य सांगणारा असा त्यांनी बनवला होता। दुसरा विनय कुमार यादव आहे। अशा त्या आरोपींच्या मदतीनं खैरेने असा प्लॅन केला होता। ज्यावेळेस त्याला त्या वृद्ध इस्माला त्या रूममध्ये घेऊन गेले आणि वृद्ध इस्माने तो हात दाखवला भविष्य दाखवण्यासाठी, तर विनायक कराडे हा जो भविष्यकार बनला होता खोटा, तर त्याने हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने त्यांना चापट मारले। त्याच ठिकाणी त्या फिर्यादींच्या लक्षात आले की हा प्रकार फसवणुकीचा दिसतो आणि ताबडतोब दुसऱ्या आरोपींनी पण विनायक यादव जो होता त्यांनी त्यांच्या डोक्याला पिस्टल लावला आणि 20 लाखाची खंडणी डायरेक्ट त्या ठिकाणी मागितली। मग ते उठण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी लगेच त्याला खुर्चीला दोरीने बांधून ठेवलं आणि 20 लाख रुपये आणायला सांगितलं। ते म्हटलं माझ्याकडे आता नाही आहेत। मग त्यांच्या घरी संपर्क मिसेसला करण्यास सांगितला। मग मिसेसला आणायला पण त्यातला एक आरोपी गेला, पण मिसेस त्याने असा बहाणा केला की ते ॲक्सिडेंट झालेला आहे तुमच्या मिस्टरांचा, तुम्ही चला म्हणून। ती मुलाला घेऊन येत असताना हे घाबरले की मुलगा आला तर सगळं उघड पडेल म्हणून ते त्यांना न आणता परत आला माघारी। नंतर मिसेसला परत त्याने एक ॲक्सिडेंट झालेला आहे परत खैरे स्वतः गेला आणायला, त्यांना घेऊन आला। मग हे आरोपी पहिले जे होते ज्यांनी पिस्टल लावलं होतं खंडणीमध्ये ते घाबरले आणि ते खैरे आणि त्यांची मिसेस याच्यावर पळून गेले।
मग ज्यावेळेस पोलिसांनी ही तक्रार दाखल केली तर आमच्या डिटेक्शन टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल CP संजय जाधव सर आहेत, DCP पूर्वीचे गुंजाळ सर आणि आताचे अतुल झेंडे सर आणि ACP हेमाडे सर यांच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट काम केलं. त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की त्यातला जो विनायक कराडे जो खोटा भविष्यकार होता आणि दुसरा विनायक यादव यांनी 1.5 महिन्यापूर्वीच बिहार इथून एक पिस्टल मागवलं होतं. ते जिवंत काडतूस त्याच्यामध्ये पण आहे. 15,000 रुपये त्यांनी आणला आणि कट रचला होता. नशिबानं आणि पोलिसांच्या प्रयत्नानं तो उघड झाला आणि एक चांगला जीव वाचला. तर पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि पिस्टल आणि जिवंत कट जप्त केलेला आहे. अधिक तपास पुढे पोलीस करीत आहे. ब्यूरो रिपोर्ट कल्याण उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।